नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. महाराष्ट्रात बेकायदेशीर तसेच सक्तीच्या धर्मांतराच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारनं आणलेला महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 आता अधिकृतपणे संपूर्ण राज्यात लागू झालाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर 30 जुलै रोजी राज्याच्या अधिकृत राजपत्रात त्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याच दिवसापासून हा कायदा प्रभावी ठरला. या कायद्याचा उद्देश कोणत्याही व्यक्तीचे धर्मांतर, बळजबरी, फसवणूक, आमिष, चुकीची माहिती किंवा खोट्या आश्वासनांच्या माध्यमातून होऊ नये यासाठी कायदेशीर संरक्षण उपलब्ध करून देणे असं आहे. राज्य प्रशासनाच्या माहितीनुसार भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकरणाची नोंद झाल्यास संबंधित व्यक्तीवर या कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या कायद्याचा प्रवास राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू झाला होता. मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशनादरम्यान हे विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर झाले. त्यानंतर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी 6 एप्रिल रोजी या विधेयकाला संमती दिली. पुढील घटनात्मक प्रक्रियेनुसार अंतिम मंजुरीसाठी हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ते अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाले आणि कायद्याला अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला. या प्रक्रियेनंतर महाराष्ट्र हा धर्मांतरासंदर्भात विशेष कायदा लागू करणाऱ्या राज्यांच्या यादीत सामील झाला आहे. या विधेयकावर राजकीय स्तरावर मोठी चर्चा आणि मतभेदही पाहायला मिळाले. सत्ताधारी पक्षांनी हा कायदा नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या मते फसवणूक, दबाव किंवा प्रलोभन देऊन धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज होती. तर दुसरीकडे मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट, समाजवादी पक्ष आणि सीपीआय यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला. विरोधकांनी या कायद्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि संविधानानं दिलेल्या धार्मिक अधिकारांवर परिणाम होऊ शकतो अशी भूमिका मांडली होती. विशेष म्हणजे शिवसेना, ठाकरे गटानं या विधेयकाला पाठिंबा दर्शवून वेगळी भूमिका घेतलेली. कायद्यातील सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे फसवणूक, दबाव, आमिष किंवा खोटी माहिती देऊन कोणत्याही व्यक्तीचं धर्मांतर करण्यावर स्पष्ट बंदी घालण्यात आलेली. केवळ विवाहाचे खोटे आश्वासन देऊन किंवा कोणत्याही प्रकारचे आर्थिक, सामाजिक अथवा इतर लाभ दाखवून धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा मानला जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये पोलीस आणि थेट प्रशासन कारवाई करण्याचा अधिकार प्राप्त झालाय. या कायद्यात स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठीही एक महत्वाची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीनं स्वतःच्या इच्छेनं धर्म बदलण्याचा निर्णय घेतल्यास त्यासाठी धर्मांतराच्या किमान 60 दिवस आधी संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात पूर्व सूचना देणे बंधनकारक राहणार आहे. या प्रक्रियेचा उद्देश धर्मांतर पूर्णपणे स्वेच्छेने होत आहे की त्यामागे कोणताही दबाव किंवा फसवणूक नाही याची प्रशासनाकडून खात्री करणे हा असल्याचं सरकारनं म्हटलंय. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बेकायदेशीर धर्मांतर घडवून आणल्याचं सिद्ध झाल्यास संबंधित आरोपीला 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 1,00,000 रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीनं पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा केला तर शिक्षेची मर्यादा 10 वर्षांपर्यंत वाढ सुद्धा शकते. त्यामुळं अशा गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय. या कायद्यातील आणखी एक चर्चेचा विषय ठरलेली तरतूद म्हणजे आंतरधर्मीय विवाहातून जन्मलेल्या अपत्याच्या धर्मासंदर्भातील नियम. कायद्यानुसार 2 भिन्न धर्मांच्या व्यक्तींमध्ये विवाह झाल्यास त्यांच्या अपत्याचा धर्म हा आईचा विवाहापूर्वीचा धर्म मानला जाईल. या तरतुदीमुळे कायद्याबाबत विविध स्तरांवरती चर्चा सुरू झाली असून त्यावर कायदेतज्ञ आणि सामाजिक संघटनांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज्य सरकारचे म्हणणे आहे की हा कायदा कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक श्रद्धांवर किंवा स्वेच्छेने धर्म स्वीकारण्याच्या अधिकारावर मर्यादा घालण्यासाठी नसून केवळ फसवणूक, दबाव आणि आमिषाच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध घालण्यासाठी तयार करण्यात आलाय. सरकारच्या मते संविधानानं प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे आणि स्वेच्छेने धर्म स्वीकारण्याचा अधिकार
कायम राहणार आहे. मात्र त्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर हस्तक्षेप होऊ नये यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरेल. दरम्यान या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांच्यावर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहणार आहे. भविष्यात या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांवर कितपत नियंत्रण मिळतं आणि न्यायालयीन स्तरातून त्याची व्याख्या कशी केली जाते याकडे राज्यासह देशाचंही लक्ष लागलंय. सध्या मात्र राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा कायदा अधिकृतपणे लागू झाल्यानं महाराष्ट्रातील धर्मांतरा संदर्भातील कायदेशीर चौकटीतील महत्वाचा बदल झाल्याचं मानलं जाते.